लाईफ कधीच परफेक्ट नसते, पण आपण पॉझिटिव्ह राहिलो तर प्रत्येक दिवस हा आपला सुंदर होतो. मी नायकांचे सोनारी साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या एनर्जीला बूस्ट करणारा आहे. कारण ना आजचा दिवस आपला छोटा नाही आहे, कारण खूप खूप स्पेशल आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स आले, त्यात आपण बोलूच. प्रॉब्लेम्स जे काही काय आलेले आहेत ते, बट नवीन सोल्युशन मिळालं. मोठी एक एक्साइटमेंट आहे आपल्या ब्लॉगमध्येच. आणि श्रीषासाठी बुकसुद्धा आलेले आहेत, सो तेही नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा. बरं चला, तर ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झालेलं होतं, तर सकाळी मी गॅस सिलेंडर म्हणजे जिथं आपल्याला मिळतो त्या एजन्सीच्या तिथे गेलेलो होतो. एक ॲक्च्युली आता संपत आलेला आहे आणि आत्ता सगळ्यांच्या परिस्थिती बाहेर अशी आहे की गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. सो माझं प्रॉब्लेम असा झालेला आहे की गॅस आता संपत आलेला आहे आणि बुकिंग केलेलं आहे, पण ते मिळत नाही आहे. मग मी 2 दिवस त्यांच्याकडे फेऱ्या मारतो आहे, बट ॲक्च्युली ना की तिथे खूप सारी गर्दी, क्यू, थोडीशी भांडणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत आणि खूप वेळ वाया गेला तिथे. मग मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न केला, बट तिथे एवढी भांडणं सुरू होती, गर्दी सुरू होती. मग म्हटलं की हे काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा ॲड्रेसचा इश्यू होता, तो सॉल्व्ह केला आणि मग म्हटलं की ह्याच्यामध्ये पडण्यापेक्षा एक आपण स्वतःचं सोल्युशन शोधून काढू. त्यामुळे थोडं आजचं प्लॅनिंग चेंज करावं लागलं. पण लाईफमध्ये ना की एक गोष्ट शिकायला मिळालं, प्रॉब्लेम आलं की त्याचं सोल्युशन पण आपणच शोधायचं असतं. म्हणून मी ना की एक नवीन इंडक्शन घेतलेलं आहे. कधी कधी छोटे चेंजेस पण ना की आपल्याला खूप इझी करून टाकतात ना, तर त्यातलाच प्रकार हा. त्यानंतर ना आपल्याला अजून एक स्पेशल मोमेंट आहे, ते नक्कीच शेअर करेन. तर मी हे पिजनचं घेतलेलं आहे आणि मी जिथं हे आणायला गेले ना की तर तिथं एकच शिल्लक होतं, कारण त्यांच्या काल एका दिवसामध्ये 152 म्हणजे सोल्ड आऊट झाले असं म्हटले. आणि मी जेव्हा हे घ्यायला गेलेलो होतो ना, तर माझ्यानंतरनं पण एक 4 जण आलेलं होत्या, तर त्यांनाही ते घ्यायचं होतं. तर एवढी मोठी आता पुण्यातली तर ही कंडिशन आहे. मग म्हटलं की चला भाजी म्हणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आपण ना की इंडक्शनवरती करू आणि चपाती भाकरी वगैरे आपण फक्त आता गॅसवर आहे. गॅस नाही असं नाही आहे, पण ॲक्च्युली ना की खूप जास्त दिवस जाणार नाही आहे. ॲटलिस्ट सिलेंडर यूजपर्यंत तर आपली ही छान सोय झालेली आहे. आणि आपला ॲक्च्युली गोड पदार्थ म्हणजे काय, आपला आवडता चहाच. सो फर्स्ट टाईम मी आपल्या नवीन इंडक्शनवरती चहा बनवत आहे. सो चला आपण बघू, त्याची टेस्ट तर आपण घ्यायचीच आहे. आणि नवीन कुठल्याही गोष्टी करत असताना तर मी चहानंच सुरुवात करत असते, त्यामुळे आपला दिवस म्हणा किंवा इथून पुढच्या इंडक्शनवरचं आपलं कुकिंग ही भारी होते. सो अशी मोठी स्टोरी झाली, त्यामुळे मला इंडक्शन घ्यावं लागलं. तर हे इंडक्शन मला 3400 रुपयाला मिळालेलं आहे. पिजनचं आहे, 1 वर्षाची त्यांनी वॉरंटी दिलेली आहे आणि सोबत 30% ऑफनी मला एक टिफिन बॉक्स मिळाला. सो तो टिफिन बॉक्स पण पिजनचाच होता. मला क्वालिटी ॲक्च्युली इतकी जे लीड असतं ना, आपले डब्बा असतात ना, डब्याचे लीड्स एवढे आवडलेले नाही आहे. बट ओव्हरऑल ठीक आहे. पाण्याची बाटलीसुद्धा मिळालेली आहे, सो तेही खूप चांगलं आहे. आणि फक्त जर मला इंडक्शन घ्यायचं असेल तर 3497 रुपये पे करावे लागले असते आणि टिफिन बॉक्स सकट मला टोटल एकदम म्हणजे 3612 रुपये पे करावे लागले. सो टिफिन बॉक्सही मिळाला, इंडक्शनही मिळालं. आता प्रत्येकाच्या घरामध्ये इंडक्शन हे असेलच, नसेल माहीत नाही. माझा तर नवीन एक्सपिरियन्स आहे, सो मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. बरं चला, आता श्रीषाच्या आयुष्यामध्ये किंवा श्रीषाच्या आजच्या दिवसामध्ये काय घडले ना, तर नक्कीच बघा. हे लिस्ट जपून ठेवा, आपल्याला नंतर हवे. थांब ना, हळूहळू एक 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 काढ ना. ही हिंदीचं आहे बघ वीना. अच्छा, हिंदी में पाठ पुस्तक. हां हे कसं कळालं तुला? काय लक्षात आहे तुझं? क्वालिटीचं हिंदीचं. मराठीचं कसं काय? हां, मराठीचं नंतर देणार आहे ते. हे तुमचं आहे इंग्लिश. अगं शिशा, आता 2 आहेत तुम्हाला, माहीत आहे? प्राईड बुक सिरीज एक असतं. अच्छा, ह्यातच सोडवायचं आहे तुम्हाला मॅथ्सचं. आज आमच्या शिशाला मिळालेले आहे 3rd स्टँडर्डचे बुक, त्यामुळे ती आज अभ्यास करणार नाही आहे 2nd स्टँडर्डची. येस, टर्म 1 बुक शिक ग चिकड्या. हे थोडं राहू दे, आता नंतर बघूया हे आपण.
प्रोबायोटिक. ते वाच ना, रीडिंग कर ना तिथं का समोर आहे ना वरचं दिसतंय का? सब्जेक्टचं नाव आहे की सोनू? लिहिले ना सायन्स हा ना तिथं सायन्स लिहिलेलं आहे ना. मग श्रीषा तर सायन्स आहे तुम्हाला. आई ग करशील का ग? होय ग सायन्स करशील. नवीन पुस्तकाचा स्मेल, नवीन क्लास हे सगळं बघितलं तर ना खरंच वाटतं की आपल्या मुलांचं फ्युचर खरंच खूप सुंदर आहे. असं एक स्पेशल श्रीषासाठी मुमेंट खरंच खूप छान होता. स्कूलमध्ये 3rd संडेचे नवीन बुक मिळालेले होते, त्यामुळे नवीन पुस्तकाचा स्मेल काय विचारूच नका. आम्ही लहानपणी तेच करत होतो. बरं चला, दिवसाचा अजून एक एक्सायटिंग पार्ट म्हणजे ना की आज हा वॉकिंग पॅड आपल्याला मिळालेला आहे. खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती ऑर्डर करायची आणि कधी येईल असं, बट तो फायनली आज आलेला आहे. सो बघू चला, आता अनबॉक्सिंग करू पहिला. आणि मला वाटतं की हेल्थसाठी थोडंसं टाईम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली ना की वॉकिंगला आम्ही जात होतो, बट खूप अशा गोष्टी आजकाल आमच्या एरियामध्ये होत आहेत ना, त्यामुळं असं वाटतं की चला आपण हे घरच्या घरीच आपण करू. म्हणजे नेटफ्लिक्स म्हणा, थोडेसे मूवीज सिरियल बघत ही आपण करू. त्यामुळे हे ऑर्डर केलेलं आहे. आता त्याची किंमत आणि आपलं लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच देईन. फक्त एक छोटासा मेसेज मला इथे सांगावा वाटतो की लाईफ परफेक्ट नसते कधीच, पण आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर प्रत्येक दिवस हा आपला बेटर होऊ शकतो. सो थोडंसं हेल्दीसाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी हे मी मागवलेलं आहे. आता लगेच ह्याचं मी तुम्हाला रिव्ह्यू काही देऊ शकत नाही आहे, कारण एक 10 ते 15 दिवस पहिला मी यूज करते आणि मग नंतरनं मी डिटेल्स ह्याची मी देते. फक्त आज आलेलं आहे, थोडंसं अनबॉक्सिंग करू, तेवढंसं आपण टेस्ट करू आणि मग मी तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीबद्दल मी शेअर करेन. चला तर मग आजपासून आपली हेल्दी रुटीनची एक छोटी सुरुवात करूया. आणि आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय, टेक केअर.